लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. नगर तालुक्यातील दरेवाडी ग्रामपंचायतीमधील ढिसाळ कारभाराविरोधात संतप्त झालेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मच्छिंद्र भाऊ बेरड यांनी जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये आमरण उपोषण सुरू केलं. ग्रामविकासाच्या विविध महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी त्यांनी हे पाऊल उचललं असून यात कचरा विल्हेवाट, पाणी पुरवठा आणि विकास कामांच्या टेंडर प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्याची प्रमुख मागणी केली गेली आहे. दरेवाडी गावांतर्गत सर्व वॉर्डांमध्ये साचलेल्या कचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावावी. राहीन वस्ती परिसराचा पाणीपुरवठा तातडीनं सुरळीत करावा. दलित वस्ती अंतर्गत विकास कामांची 27 नोव्हेंबरची टेंडर प्रक्रिया रद्द करावी. नव्यानं टेंडर काढताना त्याची जाहिरात गावात उपलब्ध होणाऱ्या वर्तमानपत्रात द्यावी. कोणत्याही विकास कामांची टेंडर जाहिरात पुण्यनगरी, सकाळ, लोकमत यापैकी एका वर्तमानपत्रात द्यावी असं लेखी आश्वासन मिळावं. सन 2022 मधील तत्कालीन सरपंच अनिल करांडे यांच्या काळात कामापोटी अदा केलेले सर्व चेक रकमेचा तपशील त्वरित मिळावा. ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी मिळावा. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सुरू करावी. गावांतर्गत पाटीलमळा आणि सॉमिल परिसर तसेच बंधारा दुरुस्तीचे वर्क ऑर्डर त्वरित द्यावी. अशा विविध मागण्या करत मच्छिंद्र बेरड यांनी हे उपोषण सुरू केलं. तर दरेवाडी येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं या उपोषणाला पाठिंबा दर्शवला. आमची पहिली मागणी अशी आहे की दरेवाडीच्या पंचकृषीमध्ये लोकांचं आरोग्य हे केवळ कचऱ्यामुळे धोक्यात आलेलं आहे. गावात एक महिना लोकांच्या दारात कचऱ्याचा ट्रॅक्टर येत नाही. ग्रामपंचायतचे कर्मचारी वेळेवर उपस्थिती देत नाही तर गैरहजर राहते. त्याच्यामुळे गावाच्या चारी बाजूनी कचऱ्यानं थैमान केलेलं आहे. आणि याबाबत आम्ही ग्रामविकास अधिकारी यांना वारंवार लेखी तोंडी सूचना केल्या, कोणतीही कारवाई होत नाही. ग्रामपंचायतने 5 ट्रॅक्टर देखील घेतलेले आहेत ट्रॉल्या, जेणेकरून कचऱ्याचा जास्तीत जास्त लवकर विल्हेवाट लागावी. पण त्या ट्रॉल्या ही गावच्या 5 दिशेला धूळ खात पडलेल्या आहेत. आणि दुसरा विषय महत्वाचा असा म्हणजे गावच्या विकास कामाचे जे काही टेंडर होते ते टेंडर बाबत जी काही कल्पना असते ती ग्रामपंचायत सदस्यांना देणं बंधनकारक असतं. मात्र ग्रामविकास अधिकारी आणि उपसरपंच यांनी संगनमतानं आम्हाला सर्व सदस्यांना विरोधी पक्षाच्या अंधारात ठेवून ती जाहिरात दिली. जोपर्यंत जी जाहिरात गावातल्या कोणत्याही वर्तमानपत्राला येत नाही किंवा साधारणतः तो पेपर कोणी वाचायलाच घेत नाही अशा ठिकाणी ती जाहिरात दिली आणि टेंडर प्रक्रिया राबवली. याला आम्ही विरोध केलेला आहे. त्याच्यामुळं त्यांनी त्या दिवशी ते टेंडर उघडले नाही. त्यातील विशेष महत्वाचा मुद्दा म्हणजे गावचा जो एक तरुण आहे सुशिक्षित बेरोजगार, त्यांनी यामध्ये काम भरलं होतं, पण त्याच्यावर राजकीय दबाव आणून ग्रामविकास अधिकारी व उपसरपंच यांनी त्याला त्या टेंडर मधून विड्रॉल करायला भाग पाडलंय, त्याच्यावर दबाव आणलाय. म्हणजे गावचा जो सुशिक्षित तरुण आहे त्यालाही त्याच्या गावात काम करू दिलं जात नाही. या सर्वांचा निषेध म्हणून ही टेंडर प्रक्रिया रद्द केली जावी आणि जिल्ह्यातल्या शासन परिपत्रकाप्रमाणे सर्वात जास्त जो खपाचा पेपर आहे लोकमत, पुण्यनगरी किंवा सकाळ या पेपरला ती जाहिरात देण्यात यावी आणि ही टेंडर प्रक्रिया पुन्हा राबवावी. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोहोचली पाहिजे. चांगला त्याला ठेकेदार भेटला पाहिजे आणि उत्तम दर्जाचं काम झालं पाहिजे. यामध्ये संगनमत 100% ग्रामसेवक आणि उपसरपंच यांचं झालेलं आहे. त्याचा आम्ही निषेध म्हणून इथे उपोषणाला बसलोय आणि जोपर्यंत ही प्रक्रिया रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. यावेळी बाबासाहेब कारंडे, एकनाथ ससे, आकाश बडेकर, इंजिनियर सुनील बेरड, इंजिनियर विशाल बेरड, मनसे युवा जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड आणि बाबासाहेब जावळे यांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज.
नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध, खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.